नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अजित कुमार शिंगार पुतळे आपल्या गणिताच्या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत करत आहे. मागील एक दिवसापासून आपण अपूर्णांक म्हणजे काय ते समजून घेत आहोत. त्यापूर्वी सुबनवाड सर आणि मी स्वतः संख्या म्हणजे काय ते भाग शिकवलेला आहे. तर यानंतर आपण कालच्या पिरियडमध्ये पाहिलं तर जी संख्या पूर्ण संख्येला भाग जात नाही तिला काय म्हणतात, अपूर्णांक असे म्हणतात, ते समजून घेतलेलं आहे. त्यानंतर अपूर्णांकाचे प्रकार म्हणजे काय, व्यावहारिक अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक म्हणजे काय ते आपण स्पष्टीकरणाच्या द्वारे समजून घेतलेलं आहे आणि उदाहरणाच्या द्वारे समजून घेतलेलं आहे. त्यानंतर पाहिलेलं आहे अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय ते भाग पण समजून घेतलेला आहे. छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय, मिश्र अपूर्णांक म्हणजे काय, पूर्णांक अपूर्णांक म्हणजे काय ते पण भाग समजून घेतलेला आहे. त्यानंतर आहे एकक अपूर्णांक म्हणजे काय ते भाग आपण समजून घेतलेला आहे. तर आता आपण आजच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत अखंड अपूर्णांक म्हणजे काय तो भाग समजून घेणार आहोत. अखंड अपूर्णांक माझा विषय नसला तरी मी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा, अखंड अपूर्णांक म्हणजे काय, जेव्हा अपूर्णांकाच्या अंशात किंवा छेदात एकापेक्षा जास्त अपूर्णांक असतात. म्हणजे काय, तर जेव्हा अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद एकापेक्षा जास्त असल्यास त्याला काय म्हणतात, अपूर्णांक असे म्हणतात, त्याला अखंड अपूर्णांक असे म्हणतात. तर बघा, जेव्हा अपूर्णांकाच्या अंशात जेव्हा अपूर्णांकाच्या अंशात किंवा छेदात अंश आणि छेद भाग आपण कालच्या पिरियडमध्ये समजून घेतलेला आहे. तर बघा, छेदात एकापेक्षा जास्त अपूर्णांक असतात. जेव्हा अपूर्णांकात तेव्हा त्या अपूर्णांकाला काय म्हणतात, अखंड अपूर्णांक असे म्हणतात. अखंड अपूर्णांक असे म्हणतात. तर त्याचं एक उदाहरण घ्यायचं म्हणजे एक छेद खाली एक अधिक 2/3 कॉमा वरी 2 छेद बरोबर, इकडं बरोबरचं चिन्ह छेद, इकडं आहे 1, इकडं आहे 1 आहे. त्यानंतर छेद 3, छेदाचा 3, त्यानंतर बघा छेद 3 छेद 4. हे काय आहे, अखंड अपूर्णांकाचे काय आहेत, अखंड त्या अपूर्णांकामध्ये बदल हळूहळू होत असलेले आपल्याला दिसून येतात, त्याला अखंड अपूर्णांक असे म्हणतात. त्यानंतर समछेद अपूर्णांक म्हणजे काय तो भाग समजून घेणार आहोत. समछेद अपूर्णांक म्हणजे काय तो भाग समजून घेणार आहोत. समछेद अपूर्णांक, ज्या अपूर्णांकाचे छेद व समान अंश वेगवेगळे असतात त्यांना समछेद काय म्हणतात, अपूर्णांक असे म्हणतात. ज्या अपूर्णांकाचे छेद समान व अंश वेगवेगळे असतील, अंश समान आणि समान छेद आणि अंश काय वेगवेगळे असतील तर काय सांगितलं जातं बघा, त्यांना समछेद अपूर्णांक असे म्हणतात. तर परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे,
अपूर्णांक असे म्हणतात. तर बघा उदाहरणामध्ये इकडे बघा उदाहरण, हे उदाहरण आहे बरं का. उदाहरणामध्ये 2/7 कॉमा 3/7 त्यानंतर आहे 5/8 त्यानंतर 9/10. एक आहे छेद, त्याचे कसे कसे आहेत वेगवेगळे असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर भाग पाहणार आहोत जटिल आणि समन्वयित अपूर्णांक. जटिल आणि समन्वयित अपूर्णांक. तर बघा त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर जेव्हा अपूर्णांकाचा अंश व छेद, जेव्हा अपूर्णांकाचा अंश आणि छेद दोन्ही अपूर्णांकामध्ये असतात तेव्हा त्यास काय म्हणतात, जटिल अपूर्णांक असे म्हणतात. जेव्हा अपूर्णांकाचा अंश व छेद दोन्ही अपूर्णांकामध्ये असतात तेव्हा त्यास, अरे बोलू नका रे, तेव्हा त्यास काय म्हणतात, जटिल किंवा आणि समन्वयित अपूर्णांक असे म्हणतात. तर त्याचं उदाहरण कसं आहे बघा. तर बघा उदाहरणामध्ये 2/3 इथं छेद बघा, इकडं छेद आहे 2/3 बरोबर 1/2 आडवी पद्धत आहे कॉमा. इकडे उदाहरण झालं तर 3/5 इकडे छेद आला बरोबर 5/7 एक आहे जटिल आणि समन्वयित अपूर्णांक आहे. एक मिनिट. तर बघा आपला अखंड अपूर्णांक म्हणजे काय ते झालेला आहे. त्यानंतर समछेद अपूर्णांक म्हणजे काय, त्यानंतर जटिल समन्वयित अपूर्णांक म्हणजे काय ते भाग समजून घेतलेला आहे. आता बघा पाहणार आहोत, एक मिनिट. आता भाग पाहणार आहोत कोणता आहे, तर समतुल्य अपूर्णांक म्हणजे काय तो भाग आता समजून घेणार आहोत. तर बघा सममूल्य अपूर्णांक बघा तुमचा अपूर्णांकाचा चॅप्टर आहे 2 दिवसामध्ये कव्हर होणार आहे. बाकीचा तर रेखीव भाग हे भाग आपण उद्या म्हणजे परवा दिवशी शिकवणार आहोत. अपूर्णांकाचे संक्षिप्त रूप केले असतात. अपूर्णांकाचे संक्षिप्त रूप अपूर्णांकाचे संक्षिप्त रूप केले असता समान येत असेल. काय येत असेल, समान येत असेल तर बघा समान येत असेल तर त्या अपूर्णांकास काय म्हणतात, समतुल्य आहे बघा. तुम्ही दुसरा विचार करता, समतुल्य अपूर्णांक असे म्हणतात. समतुल्य अपूर्णांक असे म्हणतात. तर त्याच्यामध्ये बघा 14/28 तर बघा त्याच्यामध्ये कसं आहे,
तर त्याला 1/2 त्याला करायचं 1/2 त्याचा काय 14ने भाग दिला. कितीने 14ने भागल्यास त्याचं बघा 14 दोन्ही काय 28 14 गुणिले 2 त्याचा तिरपा गुणाकार केला. त्यानंतर बघा 3/6 तर बघा 1/2 3 गुणिले 3 का 1 बेचार 6 तर बघा 3 गुणिले 2 त्याचं काय आहे 3 ने भाग दिला. 3 ने काय केल्यास भागल्यास तर त्याला त्याचं काय येते समतुल्य अपूर्णांक असे म्हणतात. तर बघा 14, 28, 3, 6 हे संक्षिप्त रूपे समान आहेत, परंतु त्यांना सममूल्य काय केलं जातं अपूर्णांक असे म्हणतात. त्याचे काही उदाहरणं आहेत ते तुम्हाला सर घेतील. आता जे बेसिक आहे ते आता घेणार आहोत. तर का तुम्हाला जे धडा आहे ते मी घेणार आहे. त्यानंतर पाहणार आहोत दशांश अपूर्णांक म्हणजे काय तो भाग समजून घेणार आहोत. दशांश अपूर्णांक तुम्ही काय करायचं दुसऱ्याच्या YouTube चॅनलला जायचं आणि चॅनल बघून घ्यायचं. जे गणित आहे तेवढं इतकं आपल्याला वेळ नाही, कारण की आपण GS चे विषय घेत असतो. तर आपल्याला सध्या गणिताचं मास्तर उपलब्ध नसल्यामुळं मी सध्या गणित आणि बुद्धिमत्ता विज्ञान हे 3 विषय घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे करणार आहे. तर बघा ज्या अपूर्णांकात छेद व हा 10 आणि किंवा 10च्या पटीत असतो त्यास काय म्हणतात दशांश अपूर्णांक असे म्हणतात. ज्या अपूर्णांकात छेद तर बघा तुम्ही गोमासे सरचं YouTube चॅनल बघू शकता. त्यानंतर शिंदे सरांचं YouTube चॅनल बघू शकता. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती गणिताचे दिलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे भूषण मठपती सरचं लेक्चर बघू शकता. त्याच्यामध्ये ॲडव्हान्समध्ये दिलेलं आहे. त्यानंतर सचिन ढवळे सरांचं गणिताचं लेक्चर पण बघू शकता. तर तज्ञ व्यक्तीने शिकवलेलं गणित आणि आमच्यासारख्या शिकवलेलं गणित त्याच्यामध्ये तफावत असलेली आपल्याला दिसून येते. तर बघा आपलं काय चालू होतं ज्या अपूर्णांकात छेद हा 10 किंवा तर बघा मी शिकवलेलं आणि सरांचं शिकवलेलं बघा गणिताच्या याच्यामध्ये फरक आहे. तर बघा छेद हा 10 आणि 10च्या पटीत असतो. काय असतो 10च्या पटीत असतो. तर बघा त्याचं एक उदाहरण त्यास काय म्हणतात दशांश अपूर्णांक असे म्हणतात. तर बघा 3/10 बरोबर काय 3 इथं कॉमा म्हणजे छेद बघा इथं 3 तर 3 इथं शून्य काही नाही, इथं शून्य वाढत गेला. इथं तर त्याचं काय होते अंशामध्ये त्याचा बदल होते 0.3. तर बघा 3/100 बघा काय होते तर 0 इथं काय 0 आता पुन्हा काय आला इथं पुन्हा 0 आला. इथं छेद इथं काय दशांश गेल्यानंतर इथं दशांश नाही सॉरी शून्याच्या नंतर दशांशच्या नंतर 3 हे काय 0.03 हे दशांशच्या अपूर्णांकाचं उदाहरण आपल्याला सांगता येतं. त्यानंतर दशांश अपूर्णांकाचे गुणधर्म म्हणजे काय ते भाग आता थोडक्यामध्ये सांगणार आहे. तर बघा दशांश अपूर्णांकात उजवीकडून शेवटी कितीही शून्य मांडली म्हणजे घेतली तरी अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. त्यानंतर दशांश चिन्हाच्या डावीकडून संख्या या काय अपूर्णांक असून उजवीकडील संख्या त्या या काय अपूर्णांक असे म्हणतात. 11.32 या संख्येत 11 हा अपूर्णांक असून 0.32 काय आहे अपूर्णांक आहे. त्यानंतर बघा कोणत्याही दशांश तळापासून जसे डावीकडून
डावीकडे जसे दशांश चिन्हाकडे जावे लागते तशीच अंकाची किंमत किती 10 पटाने म्हणजे 100 पटीने वाढावी लागते, वाढत जाते. 0.04 या दशांश अपूर्णांकातील 4 हा अंक डावीकडे सरकवला म्हणजे का मायनस केल्यास 0.4 हा दशांश अपूर्णांक तयार होतो. दशांश चिन्हापासून जसे जसे उजवीकडे जावे तसे तसे अंकाची किंमत 10च्या हिशाने कमी कमी होत जाते. म्हणजे का शून्य कमी कमी थोडं वाढत जातं, म्हणजे कमी इकडं शून्य कमी होतो, इकडं वाढत 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 जातो. त्यानंतर बघा दशांश अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करताना या दोन संख्यातील दशांश टिंब एकाखाली एक येतील असे बघावे. त्यानंतर शून्याच्या उपयोगाने दोन्ही संख्यातील दशांश तळे समान करून घ्यावेत आणि नंतर बेरीज आणि वजाबाकी करावी. त्यानंतर बघा दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना नेहमीप्रमाणे गुणाकार करून गुण्य किंवा गुणकामध्ये असणाऱ्या दशांश तळाच्या संख्ये इतकी दशांश तळे गुणाकारात उजवीकडून मोजून दशांश चिन्हे घ्यावे. त्यानंतर दशांश अपूर्णांक संख्येने 10ने गुणल्यास संख्येमधील दशांश टिंबाचे स्थान एकक उजवीकडे सरकते. दशांश अपूर्णांकाचा भागाकार करताना भाजक पूर्ण अंकी करून 10, 100, 1000, 10,000 ज्या संख्येने गुणावे लागेल त्या संख्येने भाजालाही गुणावे, नंतर भागाकार करावा. हे गणिताचे सर तुम्हाला नंतर सांगतील. दशांश अपूर्णांक संख्येस 10ने भागल्यास संख्येतील दशांश टिंबाचे स्थान एक अंक डावीकडे सरकते. त्यानंतर आहे आवृत्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय, तो भाग समजून घेणार आहोत. तर हेडिंग लिहा, आवृत्ती दशांश अपूर्णांक. आवृत्ती दशांश अपूर्णांक. तर बघा दशांश अपूर्णांकाच्या उजवीकडे जर एखादी संख्या किंवा संख्येचा गट पुन्हा पुन्हा येत असेल तर त्यास काय म्हणतात, आवृत्ती दशांश अपूर्णांक असे म्हणतात. तर बघा उदाहरणामध्ये बघा 2 इतर दशांश इतर 3 3 3 3 3 3 3 हे बघा एकाच अक्षराची पुन्हा पुन्हा आवृत्ती होत असेल तर त्याला काय म्हणतात, आवृत्ती दशांश अपूर्णांक असे म्हणतात. तर बघा दशांश चिन्हाच्या डावीकडे संख्या हा अपूर्णांक असून एक जमलिंग हो गया, थोडा गडबड हो गया. तर बघा वरील अपूर्णांकाच्या शॉर्ट मध्ये लिहिताना बघा आपल्या इकडं दशांश नव्हतं, आवृत्तीचं होतं. तर बघा दशांश अपूर्णांकाच्या उजवीकडून जर एखादी संख्येचा गट पुन्हा पुन्हा येत असेल तर त्यास आवृत्ती दशांश अपूर्णांक असे म्हणतात. तर बघा वरील शॉर्ट मध्ये लिहिताना अंकाची पुनरावृत्ती होत असेल तर तो एकदाच लिहून घ्यावा, त्यानंतर टिंब द्यावा, डॉट 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 द्यावा. 0.333 0.3 असं त्याचं उत्तर लिहावं. त्यानंतर आहे शुद्ध आवृत्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय. शुद्ध आवृत्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय तो भाग समजून घेणार आहोत. तर बघा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर बघा जेव्हा दशांश अपूर्णांकात संख्या पुन्हा पुन्हा येते तेव्हा एकाच गट पुन्हा पुन्हा त्या शुद्ध आवृत्ती असे म्हणतात. तर बघा त्याचा सेम रिपीट ह्याच्यामध्ये आलेला आहे 2.6. तर बघा कसं लिहितात 2.6666 पुढे पहा, पुढे पाहून मागे या. तर बघा पुढे पाहून मागे नाही बघा इथून 2 आहे, दशांश आहे, दशांश अलीकडे प्लसचा आहे आणि इकडे मायनसचा आहे. इकडे बघा पुन्हा 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 आवृत्ती त्याची होत आहे, त्याला शुद्ध आवृत्ती असे म्हणतात. आणि आवृत्ती दशांश अपूर्णांक याचा पण घटक आहे. त्यानंतर बघा मिश्र आवृत्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय तो भाग समजून घेणार आहोत. तर बघा मिश्र आवृत्ती दशांश अपूर्णांक, मिश्र
मिश्र आवृत्ती, अरे मिश्र आवृत्ती दशांश अपूर्णांक, दशांश अपूर्णांक म्हणजे काय तो भाग आता समजून घेणार आहोत. तर बघा त्याच्यामध्ये आपण आनंददायी शिक्षण देत असतो, त्याचबरोबर काय वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. गुरु हा जीवनातील महत्त्वाचा स्थान आहे. तर बघा जेव्हा दशांश अपूर्णांकाच्या सुरुवातीला पुनरावृत्ती म्हणजे त्याची होत नाही, परंतु नंतर अंकाची किंवा गटाची पुनरावृत्ती सुरू होते, त्यास काय म्हणतात? मिश्र आवृत्ती दशांश अपूर्णांक म्हणतात. अरे झोपल्या का रे? अरे उठा, आता 8:30 वाजले, 9 वाजलेत, आता सूर्य डोळ्यावर आलेला आहे. तर अभ्यासाला लागा, पेपर जवळ आले तुमचे. तर बघा आपलं काय चालू होतं, जे झोपले त्याला जागी करायचं, जे झोपेचे सोंग घेतलं त्याला जागी करायचं नाही. तर बघा की काय झोपाळ्या उठ. तर बघा जेव्हा दशांश अपूर्णांकाच्या, लक्ष द्या, जेव्हा दशांश अपूर्णांकाच्या सुरुवातीला त्याची पुनरावृत्ती होत नाही, परंतु नंतर अंकाची किंवा गटाची पुनरावृत्ती होत असल्यास त्यास काय म्हणतात? मिश्र आवृत्ती दशांश अपूर्णांक असे म्हणतात. त्याचं उदाहरण कसं? तर बघा 2.4, इथं 4 आहे, इथं 3, इथं 2, इथं 3, इथं 2, इथं 3, इथं 3, इथं 3, इथं 3. बरोबर. हे कसे लिहितात बघा, इथं बरोबर 2.432 असं असे लिहितात. म्हणजे कसे लिहितात? 2/4323 4323 अशा प्रकारे लिहितात. वेळ झाला का आपला? तर लक्ष द्या रे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिलेलं आहे, काय पाहिलेलं आहे? तर बघा अखंड अपूर्णांक म्हणजे काय, त्यानंतर समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय, त्यानंतर जटिल आणि समन्वयित अपूर्णांक म्हणजे काय, त्यानंतर सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय, त्यानंतर बघा इकडे लक्ष द्या रे, उशीर आलेले. दशांश अपूर्णांक म्हणजे काय, दशांश अपूर्णांकाचे गुणधर्म म्हणजे काय, आवृत्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय, शुद्ध आवृत्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय, मिश्र आवृत्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय, तो भाग आजच्या पिरियडमध्ये समजून घेतलेला आहे. तर उद्या पाहणार आहोत खंडित अनावृत्ती अपूर्णांक म्हणजे काय, तो उद्या आपण लेक्चर घेणार आहोत. ज्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. यानंतर तुमचं बुद्धिमत्तेचं लेक्चर लगेच होणार आहे. तुमची बुद्धिमत्ता आहे, आसन व्यवस्था म्हणजे काय, तो भाग आनंददायी शिक्षण म्हणजे सुरू आहे. तर बघा परीक्षेला येण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. तर धन्यवाद.